हिंदू मिल आणि दुसरा सर्वात उंच पुतळा आपल्या लातूर शहरामध्ये होतो, हे आपल्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे। भावांनो, तुम्ही आजपर्यंत लातूर नाही देशातले कुठलेही खासदार बघितला असाल, आज या ठिकाणी खासदार साहेब फिरत असताना तुम्हाला वाटलं का हे खासदार आहेत म्हणून? एक सर्वसामान्य कार्यकर्ता असल्यासारखं आपल्याला सर्वांना भासतंय। कुठल्याही पदाचा पैशाचा कुठलाही अहमपणा त्या माणसामध्ये नाही, असं एक नेतृत्व खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी त्यांच्यामुळं भारतीय जनता पार्टीला एक उंची मिळालेली आहे। आता चित्ते साहेबांनी सांगितलं की हे आंबेडकरी जनतेसाठी भूषण आहे, तर असं नसून साहेब हे सर्वांसाठी भूषण आहे हे सांगता मला कुठलंही म्हणजे हे करण्याचं कारण नाही। म्हणून मित्रांनो, जिल्हाभर फिरत असताना देशभर फिरत असताना नरेंद्रभाई मोदी ज्या पद्धतीनं 24 तास काम करत आहेत, त्याच पद्धतीने लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी श्रंगारे साहेब 24 तास या लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात फिरतात, हे आम्ही डोळ्यानं पाहतो। पण हे सर्व करत असताना मी केलं हे अहमभाव कुठल्याही माणसाला दाखवण्याचं ते काम करत नाहीत। काम करतात पुढे जातात, काम करतात पुढे जातात, असा त्यांचा स्वभाव आहे। आणि मित्रांनो, लातूर जिल्ह्यामध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये जर लातूरला रेल्वेचे जाळं निर्माण करण्याचं काम श्रंगारे साहेबांनी केलं, प्रत्येक तालुक्यामध्ये रस्ते असतील, पाण्याच्या समस्या असतील, अतिशय तळमळीनं काम करणारा एक भारतीय जनता पार्टीचा खासदार आपल्याला या जिल्ह्याला मिळालेला आहे, म्हणून मी त्यांचं मनापासून आभार मानतो। आता 2 दिवसापूर्वी लातूर शहराच्या विकासासाठी जवळपास 15 कोटीचा निधी त्यांनी या लातूर शहराला मंजूर केला, काही दिवसामध्ये काम चालू होतील। मी त्यांचं मनापासून आभार मानतो। आणि हे करत असताना एखादा राजकीय माणूस त्याचं श्रेय लाटण्यासाठी अनेक कोशिश करत असतो, प्रयत्न करत असतो, पण कुठलाही श्रेय लाटण्याचा प्रयत्न नाही, कुठलाही स्वतःकडे आपला त्याचं क्रेडिट घेण्याचं काम त्यांचा स्वभाव नाही। म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे, तुमच्या आशीर्वादाने त्यांनी हे 5 वर्ष केलेलं आहे। तुमच्या आशीर्वादानेच नरेंद्रभाई पंतप्रधान झालेले आणि तुमच्या आशीर्वादानेच त्यांना 5 वर्षाची संधी मिळालेली आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींमुळं आणि हे घरकुल असतील, सर्वसामान्यांसाठी हेल्थच्या हॉस्पिटलच्या सुविधा असतील, नरेंद्रभाई मोदीची प्रत्येक योजना हे गोरगरिबांना म्हणजे समोर ठेवून कुठली योजना असते, त्याच पद्धतीनं आपल्या जिल्ह्याचे खासदार सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी कशा सोडवल्या जातील याच्यासाठी ते कायम प्रयत्न करत असतात। मी हे भाषण वाढत चाललेलं मी या ठिकाणी थांबवतो आणि मनापासून पुन्हा एकदा श्रंगारे साहेबांचे आभार मानतो। पण तुम्हाला एक विनंती करतो, 5 वर्ष तुमच्या आशीर्वादामुळे ते खासदार राहिले, पण आता काही दिवसामध्ये निवडणुका आलेले, तर तुमचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे असू द्या, जेणेकरून ते पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार खासदारचं तिकीट घेऊन या ठिकाणी येतील, असा आशीर्वाद तुम्ही त्यांना द्या। आणि त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यासाठी तुम्ही सर्वांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे उभा करा, एवढीच मी विनंती करतो। आणि मी माझं वाढत चाललेलं भाषण थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।